श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। सगळ्यांना शुभ सकाळ। सकाळ सकाळ आभाळ आलेलं आहे आणि वातावरण पण गारगार झालेलं आहे। जवळजवळ 7 ते 8 दिवस झालेले आहेत पावसाचंच वातावरण आहे। दिवसा बरं वाटतं, दुपारचं थोडंसं ऊन पडतं। 3-4 ते दरम्यान आहे ना पाऊस येतो, संध्याकाळचा पण पाऊस येतो, वारं पण भरपूर येतं। त्याच्यामुळे ना घराच्या बाहेर कुठं जाता नाही येत। 2-3 दिवसापासून आहे ना वारं येतं, त्याच्यामुळे ना पोरांना ना कुठं सोडून जाता येत नाही। आणि आता आहे ना पावसामुळे ना सगळं हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि पेरणीची पण आहे ना लगबग चालू झालेली आहे सगळ्यांची। कोणाकडे बी भरण असलं ना ते एकमेकाला विचारतंय की काय पेरायचंय काय नाही पेरायचं, असलं तर आम्हाला द्या। आणि आमची पण तीच लगबग झालेली चालू। आम्हाला आहे ना डाखळीचं रोप टाकायचं आहे, त्याच्यामुळे ना हे बी तयार केलेलं आहे मी डाखळीचं आहे। गेल्या वर्षी मी जे फुलं तोडले होते त्याचंच बी बनवलेलं आहे आणि आता आहे ना काही हे विक्री करता द्यायचं आहे आणि काही घरी टाकायचं आहे की जेणेकरून आहे ना नवरात्रामध्ये आहे ना फुलं तोडणी करता येते। जर महिन्यापूर्वी जर रोप टाकलं असतं ना तर गणपतीत पण फुलं तोडायला आले असते, आता लागवड पण झाली असती वटपौर्णिमेला। पण आम्हाला पाणी नसल्यामुळे ना आम्ही काही लवकर बी नव्हतं टाकलं। आता पाऊस यावर्षी लवकरच झालेला आहे, नाही तर जूनमध्ये ना बी टाकीतो, कारण की मिरूग झाल्याच्या नंतरून टाकावं लागतं। पण आता लवकरच पाऊस झालेला आहे ना, त्याच्यामुळे ना मिरगाच्या आधीच हे बी ना उगून निघन। आभाळ आलेलं आहे आणि वारं पण सुटलेलं आहे आणि नगरकडून वारं पण आलेलं आहे, त्याच्यामुळं पाऊस पडायची शक्यता आहे। आणि पाऊसच पडला अर्ध्या तासाने आणि पहिल्या व्हिडिओमध्ये एकदम कोरडं वावर होतं आणि आता बघा व्हिडिओमध्ये किती पाणी साचलेलं आहे आमच्या साऱ्यांमध्ये वावरामध्ये, कारण की रोज पाऊस होतो त्याच्यामुळे आहे ना पाणी ना वावरातून लगेच वाहतं आहे आणि सगळीकडे ना हिरवंगार वातावरण झालेलं आहे। आता हे जे पुढचं पडीक रान आहे ते पण हिरवं झालेलं आहे आणि लगेच निबरीला ना पाणी पळतं आहे। आमची तर माळ रान आहे ना, त्याच्यामुळं आहे ना खडकातून लगेच पाणी पळतं आणि खाली जाऊन आहे ना नाल्या ओढ्यांनी ना साचतं आहे। दिवसभर आहे ना पावसामुळे ना लाईट काही राहत नाही आहे, त्याच्यामुळे ना स्वयंपाक पण लवकरच करावा लागतो की जेणेकरून आहे ना दिवस आहे तोच स्वयंपाक होतो। आता आहे ना 6-6:30 वाजलेले होते, पाऊस उघडून गेला होता, म्हटलं आहे ना थोडक्यात आहे ना स्वयंपाक करून घ्यावा। आणि जे पहिले आजी आजोबांचे जे जुन्या काळातले जे जीवन होतं ना जगजीवन ते चालू झाले म्हटलं तरी चालन। संध्याकाळचं आहे ना लवकरच झोपायचं अंधार पडला की आणि सकाळचं पण लवकर उठणं होतंय, पाट्या वाटणं होतात येत। पहिलं असंच होतं की लवकर झोपणे आणि सकाळचं लवकर उठणे, पण आता फोन आलेले TV आहे त्याच्यामुळे ना फोन TV बघण्याच्या नादात आहे ना रात्रीचं उशीर होतो। आमचं आहे ना माळ रान आहे आणि शेजारी फॉरेस्ट आहे ना, त्याच्यामुळे ना असे पानकळ्याच्या दिवसात आहे ना हे किडूक निघतं। आता हे सापासारखं दिसायला आहे, पण याला आम्ही गावाला आहे ना कणा म्हणतो। तुमची इथं पण घरात निघतो का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि याला काय म्हणतात। आता आम्ही गावाला याला कणा म्हणतो आणि हे एवढा वळवळ करतो ना, आता हे सुपल्यात भरीत होते मी तरी सुपल्यात काही येत नव्हता। तुम्हाला जर माझी जर्नी अशीच पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।